कोल्हापुरात भाजप खासदार पुत्र कृष्णराज महाडिक यांच्यावर 24 तासात उमेदवारी अर्ज मागे घ्यायची वेळ आली। आमदार आणि खासदारांच्या मुलांना उमेदवारी द्यायची नाही असा निर्णय भाजपात वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याने ही उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलेला आहे। भाजप खासदार पुत्र कृष्णराज महाडिक यांचा अर्ज मागे। आमदार खासदारांच्या पुत्रांना उमेदवारी नाही, भाजपाचा निर्णय। स्थानिक कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी भाजप वरिष्ठांचा निर्णय। भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनी शुक्रवारी वाजत गाजत उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मात्र हा आनंद 24 तासही टिकू शकला नाही। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार त्यांना अर्ज मागे घ्यावा लागलाय। कोल्हापुरात झालेल्या भाजपच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी सूचना दिल्यानंतर अर्ज मागे घेण्यात आला। आमदार आणि खासदारांच्या पुत्रांना तिकीट न देण्याचा निर्णय पक्षाने घेतलाय। महापालिका निवडणुकांसाठी भाजपने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानण्यात येतोय। आमदार खासदारांच्या मुलांना महापालिकेत उमेदवारी नाही। स्थानिक कार्यकर्त्यांसाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय। राज्यात भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात दुसऱ्या पक्षातील नेत्यांचे प्रवेश झालेत। त्यातच आमदार आणि खासदारांच्या घरात मुलांना आणि नातेवाईकांसाठी उमेदवारीची मागणी होतीये। स्थानिक कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये यासाठी भाजपनं वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतलाय। हा निर्णय घेण्यात आला असला तरी तो नव्यानं निवडणूक रिंगणामध्ये उतरणाऱ्यांसाठी आहे। भाजपातील ज्या आमदार खासदारांचे पुत्र किंवा इतर नातेवाईक आधीपासून नगरसेवक आहेत त्यांना हा निकष लागणार नाही। नगरपालिका महापालिका निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात। मात्र त्यात इतर पक्षातील आलेले नेते आणि आमदार खासदारांच्या घरातील नातेवाईकांसाठी तिकिटाचा आग्रह गेल्या काही काळात वाढलाय। त्यामुळे निष्ठावंत आणि स्थानिक कार्यकर्ते नाराज होत असल्याचं दिसतंय। नगरपालिका निवडणुकीत चंद्रपुरात त्याचे पडसादही उमटल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळेच भाजपनं वरिष्ठ पातळीवर हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतंय। हा निर्णय स्वागतार्ह असल्याच्या प्रतिक्रिया सध्या उमटू लागल्यात। इतर पक्षांनीही असे निर्णय घ्यावेत अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।